नमस्कार, मी पंडित पंकज गुरुजी त्र्यंबकेश्वरहून आज आपल्याला एक विशेष माहिती प्रदान करणार आहे की नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध हा विधी कोणत्या प्रकारे केला जात असतो, या विधीला किती खर्च लागतो, किती दिवसाचा कालावधी लागतो आणि जेव्हा आपण विधी करायला येतात तेव्हा तुम्हाला काय काय वस्तू सोबत घेऊन यावे लागते। सर्वात मुख्य म्हणजे नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध हा विधी तुमच्या कुळातला किंवा तुमच्या कुटुंबातला पितृदोष निवारण व्हावा त्यासाठी केला जात असतो। तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाचं लग्न होत नसेल, विवाह कार्य होत नसेल किंवा संतती होत नसेल, कामांमध्ये सतत अडचणी येत असतील, घरामध्ये नेहमी शारीरिक व्याधी लोकांना लागून राहतात, आलेले पैसे टिकत नाही, रोग व्याधी जास्त वाढतात, शत्रुपीडा वाढते, अशा सर्व प्रकारच्या कष्ट निवारणासाठी नारायण नागबली किंवा त्रिपिंडी श्राद्ध नावाचा विधी आमच्याकडे त्र्यंबकेश्वर येथे केला जात असतो। हा विधी 3 दिवसाचा कालावधी याला लागतो। या विधीचे प्रत्येक महिन्यामध्ये काही विशिष्ट मुहूर्त असतात आणि मुहूर्ताप्रमाणे ही विधी परिपूर्ण केली जात असते। जेव्हा आपण विधी करायला येतात तो पुरुषांसाठी पांढऱ्या कलर मध्ये धोतर उपरणं, स्त्रियांसाठी पांढऱ्या कलर मध्ये साडी हे नवीन कपडे घेऊन यायचे आणि हेच कपडे घालून पूजा विधी पूर्ण करायची आहे। स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क करायचा आहे। प्रत्येक महिन्याला पूजनाचे मुहूर्त असतात, ते मुहूर्त आमच्याकडून अगोदर घ्यायचं आहे आणि दिलेल्या मुहूर्तापैकी 1 दिवस अगोदर सायंकाळपर्यंत त्र्यंबकेश्वरला आमच्या इथे उपस्थित व्हायचं आहे। दुसऱ्या दिवशी पासून आपली सकाळी विधी प्रारंभ होणार। पहिल्या दिवशी नारायणबली नावाचा विधी केला जाईल, ज्यामध्ये पिठाच्या कणकीपासून नारायणाची प्रतिमा तयार केली जात असते आणि ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीची मृत्यू झाल्यानंतर अंत्येष्टी संस्कार प्रदान केला जातो तशाच प्रकारे नारायणबली नावाचा विधी केला जातो। दुसऱ्या दिवशी नागबली आणि सपिंडी नावाची विधी असते की तुमच्या कुळामध्ये एखाद्या व्यक्तीची अकाल मृत्यू झालेली असेल किंवा त्याची प्रेतत्वामध्ये मुक्ती झाली नसेल, त्याची प्रेत योनीमध्ये त्याची आत्मा भटकत असेल किंवा तुम्हाला संतती वगैरे होत नसेल तर नागबली आणि सपिंडी नावाचा विधी केला जातो। तिसऱ्या दिवशी त्रिपिंडी आणि गणपती पुण्यावाचन नावाचा विधी केला जातो आणि ह्या प्रकारे 3 दिवसामध्ये नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध अर्थात पितृदोष पूजा विधी ही संपन्न केली जात असते। त्र्यंबकेश्वर भगवान की जय।